नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण ऐकलं असेलच की काल कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी विधानसभेमध्ये बोलत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना जी आहे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमी, ही प्रार्थना त्यांनी म्हणून दाखवली। आरएसएस चड्डी हाकिदीनि अंद्रಲ್ಲ ಒಂದ್ಸರಿ नमस्ते सदा वत्सले मातृभूमि अध्यक्ष हिंदू भूमि सुगम वर्धितोहम ಮಂಗಲೆ ಚರ್ಚೆ ಬೇಡ ಅದನ್ನ। आता डी.के. शिवकुमार हे काँग्रेस पक्षाचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या तोंडून संघाची प्रार्थना बाहेर येते, देशभरामध्ये खळबळ उडालेली आहे। त्याचं कारण निश्चितच राजकीय आहे, दुसरं कुठलं असायचं कारण नाही, दुसरं कुठलं असूच शकत नाही। नेमकं शिवकुमार यांनी संघाची प्रार्थना का गायली, त्यामागचा त्यांचा उद्देश काय होता, त्यांना ही प्रार्थना का म्हणावीशी वाटली, प्रार्थना म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटणार आहेत याची कल्पना शिवकुमार यांना नव्हती का, असे अनेक प्रश्न या त्यांच्या कृतीनंतर निर्माण झालेले आहेत। आता एक गोष्ट पक्की आहे की शिवकुमार हे काँग्रेस कर्नाटकमधले ज्येष्ठ नेते आहेत। काल राजकारणात आले आणि मंत्री झाले असा प्रकार शिवकुमार यांच्या बाबतीत निश्चित नाही। गेली अनेक वर्ष ते कर्नाटकच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि त्यांना मानणारा कर्नाटकमध्ये एक मोठा वर्गसुद्धा आहे। त्यामुळं संघाची ही प्रार्थना म्हणत असताना ते माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील हे न समजण्या इतपत डी.के. शिवकुमार हे राजकारणातले नवखे नाहीत। त्यांना याची पूर्ण जाणीव आहे की ही प्रार्थना मी म्हटल्यानंतर त्याचे काय परिणाम हे राजकीय वर्तुळात निर्माण होतील आणि त्यांना जो संदेश काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना द्यायचा होता तोच त्यांनी या प्रार्थना गायनानं दिलेला आहे, असं आपल्याला इथं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। मित्रांनो, असं आहे की शिवकुमार हे प्रियांका वाड्रा यांच्या कंपूमधले नेते आहेत, ते राहुल गांधी यांच्या कंपूतले नेते नाहीत। या निमित्तानं शिवकुमार यांचं भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत, मंत्री आहेत, यांच्याशी जाणं येणं असतं, बसूट असते। भले कर्नाटक राज्यातल्या कामाकरता ते जात असतील, मात्र त्यांच्या बैठका या भाजपच्या मंत्र्यांबरोबर होत असतात। मागे एकदा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा भेटलेले होते। मुद्दा हा आहे की कर्नाटकची निवडणूक ज्या वेळेला पार पडली त्यावेळेला शिवकुमार हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतलं आघाडीचं नाव होतं, मात्र ऐन वेळेला शिवकुमार यांना डावलून सिद्धरामय्या यांना कर्नाटकचं मुख्यमंत्री करण्यात आलं, शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं। त्याच वेळेला शिवकुमार यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी असा शब्द दिलेला होता की 2.5 वर्षांचा कार्यकाळ हा सिद्धरामय्यांचा पूर्ण झाल्यानंतर शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यात येईल, मात्र तसं घडताना दिसत नाही आहे। हे कुठंतरी शिवकुमार यांच्या मनाला सतत बोचत असल्यामुळं त्यांनी काही ना काही कुरघोडी पक्षांतर्गत करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला असं इथं म्हणावं लागेल। कारण राहुल गांधी आज आपण बघतोय गेली कित्येक वर्ष किंवा आतासुद्धा देशभर फिरत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावानं नेहमी ठाणाणा करत असतात। हा संघ जातीजातीमध्ये विद्वेष पसरवतो, भांडणं लावतो वगैरे वगैरे, अत्यंत खालच्या पातळीवरची टीका ही राहुल गांधी यांच्याकडून होत असते आणि त्या टीकेची काँग्रेसचे इतर स्थानिक नेते हे ओढत असतात। ही गोष्ट शिवकुमार यांना माहीत नाही अशातला भाग नाही। शिवकुमार यांनी राहुल गांधी यांचं राजकारण जवळून बघितलेलं आहे। शिवकुमार हे राहुल गांधी यांच्या भगिनी खासदार प्रियांका वाड्रा यांच्या कंपूतले मानले जातात। आपण बघत असाल तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोन बहीण भावांमध्ये सुद्धा फरक आहे। फरक या अर्थानं आहे की राजकीय भाषा ते करत असताना, व्यक्त होत असताना प्रियांका गांधी वाड्रा या कधीही कमरेखालची भाषा करत नाहीत। त्यांच्या भाषेमध्ये कुठेही अक्रस्ताळेपणा नसतो, सौम्य शब्दामध्ये जी राजकीय भूमिका त्यांना मांडायची असते ती भूमिका त्या मांडत असतात। भले संसदेच्या सभागृहातलं त्यांचं भाषण असो किंवा जाहीर सभांमध्ये पत्रकार परिषदांमधलं असो, तेच आपण राहुल गांधी यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्या बोलण्याला पातळी नसते। आपण देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलतोय, राष्ट्रपतींबद्दल बोलतोय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या बद्दल बोलतोय, याचा सुद्धा साधं सोयरसूतक भान या राहुल गांधी यांना नसतं। त्यांची भाषा, त्यांचा आक्रस्ताळेपणा, आरडणं ओरडणं हा सगळा प्रकार राहुल गांधी यांच्या भाषेमध्ये आहे, तो प्रियांका वाड्रा यांच्यात नाही। प्रियांका वाड्रा या भाजप पक्षश्रेष्ठी असतील, भारतीय जनता पक्षाचे केंद्रातले वेगळे वेगळे मंत्री असतील, त्यांच्याशी चांगले संबंध ठेवून आहेत।
त्यांचा आणि प्रमुख नेत्यांचा चांगला रॅपोसुद्धा आहे. तो प्रकार राहुल गांधी यांच्याबद्दल निश्चित नाही. राहुल गांधी हे बोलायला लागल्यानंतर ते कोणाशी तरी भांडतायत असं वाटतं. असो, हा विषय आजच्या व्हिडिओचा नसला तरी या निमित्तानं या दोन बहीण भावांमधला जो फरक आहे तो फरक इथं मांडायचा होता. आणि शिवकुमार हे प्रियांका वाड्रा यांच्या कंपूतले असल्यामुळं त्यांचं भाजपच्या नेत्यांशी बोलणं चालणं हे नेहमी असतं. कुठं ना कुठं संघाची प्रार्थना म्हणून त्यांनी राहुल गांधी यांना डिवचण्याचं काम केलेलं आहे. काँग्रेसपुढं आता मोठी गोची या निमित्तानं निर्माण झालेली आहे. कारण सिद्धरामय्या यांना जर मुख्यमंत्री पदावरून हटवलं तर मोठा वर्ग कर्नाटकमधला हा नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळं धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था काँग्रेस पक्षाची कर्नाटकमध्ये झालेली आहे. आणि त्याचाच फायदा हा शिवकुमार यांनी योग्य वेळी उचलला असं म्हटलं तर इथं वावगं होणार नाही. काँग्रेसचा एवढा मोठा नेता असूनही त्याला संघाची प्रार्थना पाठ आहे आणि विधानसभेच्या सभागृहात तो नेता ही प्रार्थना बोलून दाखवतो. हीच मोठी चपराक ही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना म्हणजेच संसदेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाच शिवकुमार यांनी दिलेली आहे. जो आपला नेता देशभर फिरून RSS या संघटनेची थट्टा करत असतो त्याच संघटनेला गोंजारण्याचं काम हे शिवकुमार यांनी या निमित्तानं केलं. 100% विरुद्ध असं पाऊल हे शिवकुमार यांनी उचललेलं आहे. काँग्रेसची मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अशी अवस्था झाली आहे की ना ते शिवकुमार यांना हात लावू शकतात ना सिद्धरामय्या यांना हात लावू शकतात. याच परिस्थितीचा फायदा हा शिवकुमार यांनी उठवलेला आहे. पक्षाच्या नेत्यांनाच कात्रीत पकडण्याचा प्रकार हा शिवकुमार यांनी केला आणि ज्याप्रमाणे जो संदेश त्यांना पक्षाला द्यायचा होता तोच त्यांनी कर्नाटकच्या जनतेला सुद्धा या निमित्तानं दिलेला आहे. तुर्तास इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली प्रतिक्रिया काय आहे ती कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.